नमस्कार मंडळी, मी साक्षी लाड तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनल मनापासून स्वागत करते। कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? मजेत राहा, सेफ राहा, स्वस्त राहा। आज आपण एक आगळीवेगळी डिश केलेली आहे आणि ती आहे बोंबलाची भजी। हो, तुम्ही बरोबर ऐकलंत, ओल्या बोंबलाची भजी। खूप छान आणि टेस्टी होते। नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। इथे तुम्ही बघू शकता की अशा पद्धतीचे मीडियम साईजचे मी बोंबील घेतलेले आहेत। ते आता मधून कट करणार आहे। तुम्हाला जेवढी क्वांटिटी हवी तेवढी तुम्ही घेऊ शकता। खूप छान भज्या होतात। नक्की ट्राय करा ही रेसिपी ह्याच पद्धतीने आणि कमेंट करत राहा, कारण मला कळेल की तुम्हाला ही रेसिपीज आवडतात। आता अशा पद्धतीने मी मधून त्याला कट मारते आहे, जेणेकरून तो जो काटा असतो तो आपण काढून घेऊया आणि आपल्याला ह्याचा छोटा असा कुस्कर किंवा आपण छोटे छोटे पीस करून घेणार आहोत त्याचे, म्हणजे भजी करायला आपल्याला सोपी जाईल। तर तुम्ही ते काटा काढून झाल्यानंतर मिक्सरला पण लावलात तरी चालेल किंवा असं एकदम बारीक बारीक त्याचे छान तुकडे केलात तरीही चालतील। अशा पद्धतीने आपण काटा काढून घ्यायचा आहे सर्व बोंबलांचाच, म्हणजे आपण जेवढ्या क्वांटिटीमध्ये बोंबील घेणार आहोत तेवढ्या सगळ्याच्या अशा पद्धतीने आपल्याला काटा काढून घ्यायचा आहे, जेणेकरून ती भजी आपल्याला छान कुरकुरीत होईल। असा काटा हा आता मी काढलेला आहे। तर आता इथे आपले बोंबील अशा पद्धतीने आपण कट करून घेऊया किंवा त्याचा कुस्कर करून घेऊया। तुम्ही मिक्सरला लावू शकता, जेणेकरून ते छान कुरकुरीत आपल्या भज्या होतील। आणि आता आपला हा कुस्कर इथे रेडी झालेला आहे। आता आपण कोथिंबीर, एक 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या, 2 मिरची आणि अर्धा इंच आलं, तसंच 4-5 पुदिन्याची पानं, त्याने टेस्ट खूप छान येईल। तर आता हे मिक्सरला बारीक करून घेऊया। आपलं आता हे मिश्रण रेडी झालेलं आहे। आता आपण साहित्य बघूया जे आपल्या भजीसाठी लागणार आहे। इथे आपण आता हे बोंबील अशा पद्धतीने कुस्करून घेतलेले आहेत। 4 चमचे मी तांदळाचं पीठ, 4 चमचे बेसनाचं पीठ, आपण हे घेतलेलं मिश्रण, 1 चमचा धणे पावडर, 1 चमचा लाल तिखट आणि पाव चमचा हळद, तसेच चवीनुसार मीठ आणि 2 मीडियम आकाराचे कांदे आणि 1 बूज मी आगूळ घेतलेला आहे। बूज म्हणजे जे कॅन असतं त्याचं बूज। आणि आता आपण हे आगूळ ह्यामध्ये घालून घेत आहोत आणि सर्व आपण जे आता जिन्नस घेतलेले आहेत ते पण सर्व आपण एकजीव करून घेऊया। तुम्ही ज्या पद्धतीची बोंबलाची क्वांटिटी घ्याल तसं हे साहित्य तुम्ही जास्त प्रमाणामध्ये घ्या। आपला कांदाही खूप पातळ असा छान पद्धतीने कापलेला आहे आणि तसंच कापला पाहिजे भजीसाठी, तेव्हा जाऊन भजी खूप छान कुरकुरीत होते। आणि आता आपण हे सर्व एकजीव करून घेऊया आणि आपल्याला पाणी घालायची गरज लागत नाही, कारण बोंबील ऑलरेडी ओले असतात आणि ते पाणी पण सोडत असतात आणि तसंच कांद्याला पण पाणी सुटतं, त्यामुळे पाणी घालायची गरज नाही। अशा पद्धतीने छान आपण आता ह्याला एकजीव करून त्याला मॅरिनेट करून घ्यायचं आहे। तर आपलं हे मॅरिनेट करून झालेलं आहे। आता आपण ह्याला रेस्टवर ठेवूया। 15 ते 20 मिनटं ह्याला रेस्ट आपण ठेवलं की छान त्याची टेस्ट सगळी उतरते। आता आपली 20 मिनटं झालेली आहेत। गरम गरम तेलामध्ये आपण आता ही भजी सोडून घेऊया। तेल छान गरम करून घ्यायचं आहे आणि मीडियम आचेवर आपल्याला ही कुरकुरीत भजी तळून घ्यायची आहे, जशी तुम्हाला हवी, छोटी मोठी। स्टार्टर म्हणून ही भजी खूप छान लागते। तसंच आपली ही भजी जेवणाची रंगत खूपच वाढवते। नक्की तुम्ही ट्राय करा। खूप टेस्टी अशी होणारी ही आगळीवेगळी ओल्या बोंबलाची भजी सर्वांना घरामध्ये आवडेल अशी नक्की ट्राय करा। आणि हो, कमेंट मला करत राहा आणि मला सांगत राहा की तुमच्या मी ज्या रेसिपीज दाखवते त्या तुमच्या घरी पण कशा होत आहेत। आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा। तुम्ही पाहू शकता छान अशी आपले हा रंग पण आलेला आहे आणि छान अशी कुरकुरीत भजी आपली आता रेडी झालेली आहे। तुम्ही शेजवान चटणीबरोबर किंवा हिरव्या चटणीबरोबर पण खाऊ शकता किंवा नुसतीही खाल्ली तरी अतिउत्तम, खूपच छान। आता मी तुम्हाला एक भजी तोडून ती शेजवान चटणीबरोबर खाऊन दाखवते। कुरकुरीत अशी ही भजी। वाव, खूपच सुंदर, खूप छान टेस्टी झालेले आहे। नक्की ट्राय करा अशी ही आगळीवेगळी आपल्या ओल्या बोंबलाची भजी। तुम्ही हा व्हिडिओ वेळात वेळ काढून पाहिल्याबद्दल खूप सारे धन्यवाद। चॅनलवर नवीन असलात तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो, कमेंट करायला तर अजिबात विसरायचं नाही आणि लाईक तर आलेच पाहिजेत। नक्की ही भजी ट्राय करा, तुम्हालाही सर्वांना घरी खूप आवडेल। धन्यवाद।